झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता वळूया बातम्यांकडे। सध्या पश्चिम बंगालमधला चिटफंड घोटाळा गाजतोय। त्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलंय। फक्त सहकारी संस्थांमध्येच गुंतवणूक करा, फसव्या योजनांना बळी पडू नका। अशा योजना आढळल्या तर त्वरित तक्रार नोंदवा। अशा बोगस चिटफंड कंपन्यांचं राजकारणी आणि सेलिब्रिटींनी प्रमोशन करू नये, असंही आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमातून केलं। त्याचबरोबर अशा बोगस चिटफंड घोटाळ्यांना मुक्का लावण्याची तयारी सरकार करत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलंय। तो हा व्हाईट कॉलर फ्रॉड आहे। याच्यामध्ये अशा प्रकारच्या जर बोगस कंपन्या असतील आणि चुकीच्या पद्धतीने वागतात, ह्याला मोका लावण्याची प्रोव्हिजन आपल्याला करावी लागेल। आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये कठोर निर्णय, कारण शेवटी एकदा शासन झाल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीनं चुकीचं काम करणाऱ्याचं धाडस होता कामा नये। लोकांना असं वाटतं की मंत्री आले, सेलिब्रिटीज आले, फिल्म स्टार आले, क्रिकेटर्स आले, स्पोर्ट्समन आले आणि मग लोकांना असं वाटतं की खरंच बाबा ही कंपनी, ह्याला राजमान्यता आहे, ह्याला सरकार मान्यता आहे आणि मग त्याचा बरोबर गैरफायदा ही लोक घेतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।